नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 14 नोव्हेंबर. आज आपण आजचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक चक्राकार हवेची स्थिती इकडे श्रीलंकेच्या दक्षिण भागात सध्या सक्रिय आहे. आता या भागात थोडाफार पाऊस थांबलेला आहे. तमिळनाडू असेल, केरळ असेल, पण उद्यापासून परत एकदा ही चक्राकार हवेची स्थिती अशीच इकडे पश्चिम भागाने पुढे येईल. त्याच्यामुळे तमिळनाडू, केरळ या भागातून परत एकदा पावसाला उद्यापासून सुरुवात होईल. उर्वरित इकडे उत्तर भारतातून थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात आपल्या येत आहे. त्याच्यामुळे थंडीची लाट राज्यात सक्रिय आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान हे 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं आजच्या, तर आज इकडे जळगावच्या आसपास 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. त्याच्यानंतर गोंदिया असेल, चंद्रपूरचे काही भाग असतील, इकडे बीडचे काही भाग असतील, त्यानंतर नाशिकच्या पश्चिम मध्य भागात 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झालेली आहे. इकडे महाबळेश्वर, पुण्याच्या मध्य आणि पश्चिम भागात सुद्धा 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद आजची झालेली आहे. उर्वरित इकडे भंडारा असेल, याच्यानंतर नागपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली, परभणी, बुलढाणा, त्यानंतर इकडे जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगरचे राहिलेले भाग असतील, बीडचे राहिलेले भाग, तसेच इकडे नांदेड, लातूरचे दक्षिण भाग या भागातून तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे नाशिकचे राहिलेले भाग, अहिल्यानगरचे राहिलेले भाग, त्यानंतर इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून, पुणे या भागातून 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झालेली आहे. इकडे लातूर, नांदेड, त्यानंतर इकडे गडचिरोली या भागात सुद्धा 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. इकडे किनारपट्टीवर मुंबईपासून इकडे सिंधुदुर्गपर्यंत जवळजवळ 18 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअसच्या तापमानाची नोंद आजची 14 नोव्हेंबरची झालेली आहे. याच्यानंतर आजचा पावसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये. सूर्यप्रकाशित वातावरण राहील. ढग निर्मिती सुद्धा कुठेच राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये. याच्यानंतर पुढे पावसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला, पुढे काय परिस्थिती राहील, तर जवळजवळ इकडे आता सध्या चक्राकार हवेची स्थिती या भागात आहे. त्याच्यामुळे केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यात पाऊस सक्रिय राहील. त्याच्यानंतर 23 तारखेच्या आसपास या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होईल आणि हे असंच पश्चिम दिशेने श्रीलंका, केरळ, तमिळनाडू या भागातून अरबी समुद्रात जाईल. त्याच्यामुळे या दोन राज्यात या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होईल. त्यानंतर 25 तारखेच्या आसपास परत एकदा एक कमी दाबाचं क्षेत्र या भागात सक्रिय होईल आणि हे असंच इकडे तमिळनाडूच्या आसपास येण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे या भागात दक्षिण भारतात पुढील काही दिवसात जवळजवळ नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पावसाचा अंदाज आहे. आपल्या राज्यात काय परिस्थिती राहील, तर आपल्या राज्यात विशेष इफेक्ट या दोन कमी दाबाच्या क्षेत्राचा दिसत नाहीये. जे 25 तारखेला बनणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र, याची दिशा या अशीच तमिळनाडूच्या दिशेने सध्या दाखवत आहे. पुढे जर काय बदल झाला, हे थोडंफार इकडे आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाच्या आसपासून कर्नाटककडे आलं तर थोडंफार आपल्या राज्यात सुद्धा इफेक्ट होईल. पण सध्याच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची शक्यताही नाहीये. ढगाळलेलं हवामान आपल्या अंदाजानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थोडंफार ढगाळलेलं हवामान राज्यात होईल. त्यावेळी तशा आपण काय बदल वाटले तर त्यावेळी तशा आपण अपडेट नक्कीच देऊ. बाकी नोव्हेंबर एंडिंग पर्यंत, नोव्हेंबर महिना संपेपर्यंत तरी राज्यात पावसाची शक्यता ही सध्याच्या अंदाजानुसार दिसत नाहीये. तर हा होता 14 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.